8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा केला जातो. महिला दिन. आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं कार्यरत दाखवत आहे, तिचं काम दाखवत आहे, तिचं कौशल्य दाखवत आहे. महिला घर आणि तिचं काम हे दोन्ही सांभाळू शकते. काही महिला ह्या फक्त गृहिणीच आहेत. फक्त गृहिणीच होणं हेही शक्य नाही. गृहिणी महिला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी सगळी झोपल्यानंतर पण ती कार्यरत असतेच. जशी बाहेर जाणारी महिलाही काम करते, तशी घरी राहणारी महिलाही काम करते. प्रत्येक महिला हा तिचा जो कामाची ड्युटी आहे, तिचा जो जॉब आहे, मग ती घरची असेल बाहेरची असेल, अगदी चोख पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तिचं आघाडीचं त्यामध्ये नाव आहे. आजची महिला नेव्हीमध्ये आहे, मिलिटरीमध्ये आहे, पायलट आहे, कुणी व्यावसायी आहे, कुणी कुठल्या नोकरीवर आहेत. प्रत्येक महिला आजची ही कार्यरत आहेच. प्रत्येक महिलेने आपल्या मुलींना स्वतःमध्ये माता जिजाऊसारखे गुण आणले पाहिजेत. माता सावित्रीबाई फुलेसारखे गुण आणले पाहिजेत. झाशीच्या राणीसारखी धाडसी बनली पाहिजे. रमाबाईसारखी सहनशीलताही तिच्यामध्ये असावी. प्रत्येक महिला ही अनेक गोष्टींमध्ये पारंगत असावी. प्रत्येक महिला ही फक्त चूल आणि मूल एवढंच न बघता ती अनेक गोष्टी सामाजिक कार्यासाठी, देशाच्या कार्यासाठी तिचं प्रत्येक क्षण ही देतच असते. अशा या सर्व महिलांना आणि सर्व नवीन येणाऱ्या माझ्या चिमुकलींना, छोट्या मुलींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक महिलेने जिजाऊसारखे गुण आपल्या अंगी बाणावे, जेणेकरून येणारी पिढी ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांसारखी बनावी. त्यासाठी आधी महिलेने जिजाऊ बनणं गरजेचं आहे.